नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। ही कष्टाची बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या लोकांना कष्टाची भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार भेटला पाहिजे, बाकी आम्हाला काही नको आहे। सन्मान, स्वाभिमान, इज्जत आणि सन्मानाच्या बाजारात विकत मिळत नाही। तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये जा, कोणत्याही दुकानात जा आणि त्यांना हे 1 लाख रुपये घ्या, मला सन्मान द्या असं मिळत नाही। सन्मान हे काही बाजारात विकण्यासारखी वस्तू नाही, ते मिळवावं लागतं। जनतेची सेवा करून जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास हा मिळवावा लागतो। हा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांच्या कल्याणासाठी या देशाची राज्यघटना लिहिली। सर्वात मोठी या देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे। या देशातील 135 कोटी लोकांना माणसासारखं सन्मानानं, इज्जतीनं, स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार मिळावा हे बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं स्वप्न आहे। आपला पक्ष देखील बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे। साहेब पटेलसारखी तरुण मंडळी, त्यांच्या खांद्यावर देशाची धुरा आहे, पक्षाची धुरा आहे। हा देश मोठा झाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व साहेबसारखे जे तरुण आहेत हे तरुण देखील जीवाचं रान करतील असा मला विश्वास वाटतो। यांच्या साहेब पटेल यांच्या नेतृत्वामध्ये मीरा भाईंदरमध्ये पक्षाचं काम उत्कृष्ट चालेल आणि सर्व लोकांना सोबत घेऊन ज्या काही अडीअडचणी असतील, लोकांच्या समस्या असतील, झोपडपट्ट्याच्या समस्या असतील, दुकानदारांच्या समस्या असतील, फुटपाथ दुकानदारांच्या समस्या असतील, ऑटो रिक्षावाल्यांच्या समस्या, कोणाच्या समस्या असो त्या सोडवण्यासाठी आपल्या साहेब पटेलांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व त्यांना सहकार्य करू। आपल्या या प्रसंगी साहेबसारखा तरुण तडफदार नेतृत्व आपल्या युवकांना लाभलं ही आपल्याकरता मोठी गौरवाची बाब आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये आमची युवकाची चळवळ या ठिकाणी बलवान होईल, शक्तिशाली होईल आणि आमच्या पक्षाचं नाव देखील आता निवडणुका वगैरे बघूनच कळवतीचा भाग आहे, पण आता सध्या आपला पक्ष मजबूत कसा होईल, जास्तीत जास्त तरुण नाही उत्तमराव, जास्तीत जास्त तरुण आपल्या संघटनेत कसे सामील होतील आणि युवकांच्या कल्याणासाठी आता आमचे युवक बेरोजगार आहे, त्यांच्याकरता काय करता येऊ शकतं, रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो आपण, या सर्व गोष्टीचा विचार करून आपले युवा नेते साहेब पटेल हे निश्चितपणे सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करतील। मी साहेब पटेल यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। अशीच गतिमान वाटचाल दमदारपणे त्यांनी सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं साहेब पटेल यांना शुभेच्छा देऊ। सर, काय सांगाल, आज मीरा भाईंदर शहरामध्ये तुम्ही आलेले आहात, काय कारण आहे, कशासाठी आले, काय आज मीरा भाईंदरमध्ये काय आयोजन होतं? एक तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष
आणि महाराष्ट्राचे पक्षाचे उपाध्यक्ष आमचे सहकारी अजमल हसन पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये नवीन वर्षामध्ये या मीरा भाईंदरच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युवा शाखेचं उद्घाटन आयोजन या ठिकाणी झालं. पिताजी का क्या नाम है? खलील. हमारे आमच्या खलील पटेल साहेबांचे चिरंजीव कैब पटेल यांना मीरा भाईंदर जिल्हा शाखेच्या युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांच्या युवा शाखेचं उद्घाटन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. या कार्यक्रमाला मीरा भाईंदर जिल्हा शाखेचे अध्यक्ष आमचे सहकारी नेते अजमल हसन पटेल साहेब, आमचे सहकारी शफीक सुलतानपुरी जी, पक्षाचे नेते उत्तमराव नाईक, खलील पटेल साहेब, ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. एका गोष्टीचा आणि कैब खलील पटेल यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये युवकांची एक मोठी शक्ती, युवा शक्ती उभी करण्याचं कार्य आमचे तरुण नेते करतील अशी मला खात्री आहे. कैब भाई करतील. इथे अनेक प्रश्न आहेत. मीरा भाईंदरमध्ये, काशीमिरामध्ये फुटपाथ दुकानदारांचे प्रश्न आहेत, झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे. या अनेक प्रश्नांनी वाहतुकीची मोठी समस्या या ठिकाणी आहे. या सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी आणि गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचित बहुजन, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित असतील, या सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम कैब पटेल करतील. आणि हे काम करत असताना या मीरा भाईंदर मधील जास्तीत जास्त तरुणांना आपल्यासोबत घेऊन एक तरुणांची एक मोठी शक्ती या ठिकाणी उभं करतील असा मला विश्वास वाटतो. कारण शेवटी समाजकारण असेल, राजकारण असेल, जुन्या पिढीचं राजकारण संपत चाललं, नव्या पिढीचं राजकारण चाललं आहे. तेव्हा हळूहळू कैब पटेल सारख्या नव्या पिढीच्या तरुणांवर पक्षाची जबाबदारी सोपवणं हे आवश्यक आहे. आणि याच प्रयत्नातून कैब पटेल यांना या मीरा भाईंदर जिल्हा शाखेच्या युवकांचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं. त्या दृष्टिकोनातून ते निश्चितपणे उत्कृष्ट काम करतील. आणि मीरा भाईंदर या शहर जिल्ह्याच्या परिसरामध्ये युवकांची प्रचंड अशा प्रकारची शक्ती, दखलपात्र अशा प्रकारची शक्ती निर्माण करतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. आम्ही सर्व अजमल भाई पटेल असतील, शफीक भाई असतील, आमचे उत्तमराव नाईक असतील, आणि सर्व मंडळी, शर्माजी असतील, ही सर्व मंडळी कैब पटेल यांच्यासोबत आहेत. आणि सर्वांचं मार्गदर्शन घेऊन कैब पटेल उत्कृष्टपणे वाटचाल करतील असा मला विश्वास वाटतो. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि कैब खलील पटेल यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे एक तरुणांची एक जबरदस्त फळी उभी होईल, जेणेकरून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशातील तरुणावर मोठा विश्वास आहे. देशाची जबाबदारी, मग ती सामाजिक असेल, राजकीय असेल,
आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, ही जबाबदारी जितकी तरुणांच्या खांद्यावर आपण देऊ तेवढंच विकास कार्याला गती प्राप्त होईल, ही बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. आणि बाबासाहेबांचा विचार हा सर्वकालिक आहे, सर्वव्यापी आहे. त्याला कोणत्या धर्माचं बंधन नाही, कोणत्या जातीचं बंधन नाही. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांचा संवैधानिक विचार सोबत घेऊन साहेब पटेलांच्या नेतृत्वामध्ये आमचे तरुण वाटचाल करतील आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास वाटतो. आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे युवा नेते, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष, युवा अध्यक्ष साहेब पटेल यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच उत्कृष्टपणे वाटचाल ते करत राहतील असा मला विश्वास वाटतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे युवा अध्यक्ष साहेब पटेल यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.